तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत मनोर डॅमवरती। तर आता मी घरातून निघालो आणि इथं ड्रायव्हर चेंज करायचा आहे। आता संदेशकडे गाडी देतो आणि मी कॅमेरा पकडतो। तर आता आम्ही निघतो आहे आणि डायरेक्ट आता आपण तिथं डॅमवरच भेटू। तर चला। तर मित्रांनो, आता आम्ही तलावली सोडला आहे। पुढे आता भोपोलीमध्ये एंट्री केली आहे आणि भोपोलीतला जाणारा रस्ता म्हणजे खरा कसरतीचा रस्ता आहे। जबरदस्त खड्डे आहेत, खूप गाडी व्हायब्रेट पण होते। जवळजवळ साधारणतः एक किलोमीटर अंतर असेल की जो खड्डा खराब आहे, त्याच्यामुळे खूप त्रास होतो। तर मित्रांनो, मागे भोपोलीच्या मागे म्हणजे वेड्यावरती एक कंपनी आहे दगड काढण्याची, त्या आणि त्यांच्यातर्फे ह्या गाड्या चालवल्या जातात। ह्यांच्यामुळे पूर्ण खड्डे पडलेले आहे रस्त्याला। हा सरळ रस्ता जातो, हायवे येतो, जातो मुंबईला आणि त्या साईडला लेफ्ट साईडला आपल्याला मारायला इकडनं पालघरला जाते इथे। आणि आपला जो डॅम आहे ना, तो मागे आहे पालघरच्या, म्हणजे मनोरच्या पुढं आहे थोडासा। मित्रांनो, हा मस्तान नाका आहे, याच्या पुढे मनोर आहे। तर मित्रांनो, मनोरमध्ये एंट्री केलेली आहे आपण। हे मनोर आहे। मित्र, या मनोर सोडल्यानंतर थोडासा जवळ आहे, याच्या पुढेच आहे, साधारणतः 1.5 किलोमीटर असेल। खूप गर्दी आहे आता। डॅम आहे बाजूला, म्हणजे आतमध्ये आहे, एक गाव आहे आणि ते गावाचे शेजारी आहे। तर आता कुठे आपल्याला ते काही माहीत नाही आहे एवढं, पण आता पुढे जाऊन मॅप बघू आपण, गुगल मॅप, आणि तिथे सर्च मारून जाऊ रस्त्याला। आम्ही इथं तर मित्रांनो, जरा आम्ही रस्त्यापासून गाडी आत घेतली आहे आणि इथून जरा सर्च मारू गुगल मॅपवरती की नेमका कुठं आहे, कारण की आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही आहे। मित्राला सांगितलं होतं का या साईडला आहे असं, पण आता बघू थोडा टाइम। तर नमस्कार मित्रांनो, फायनली 20 ते 25 किलोमीटर अंतर कापून झाल्यानंतर आम्ही मनोर या ठिकाणी पोहोचले आहेत। म्हणजे मनोर या ठिकाणी आहे आणि मनोरच्या थोडासा पुढं एक गाव आहे, इकडे या साईडला आतमध्ये। तर हा मनोरच गाव आहे, याच्यामध्ये एक डॅम आहे, त्याच्या पुढे जवळजवळ साधारणतः आता मेन रस्ता इथून जो मनोर टू पालघर या मेन रस्त्यापासून साधारणतः 1 किलोमीटर किंवा 900 मीटर अंतरावरती असेल। तर आता आपण या ठिकाणी पोहोचलो आतमध्ये आणि इथून जाणार आहेत बाईक घेऊन। तर तत्पूर्वी तुम्हाला एक मित्रांनो दाखवतो, इथं वनस्पती सापडलेली आहे। ही जी शेंग आहे ना, ही खूप छान दिसते, तुम्हाला दिसायला भारी वाटत असेल, परंतु ही जर अशी शरीराला लागले, म्हणजे हे स्किनवरती अशी बोटाला लागली तर काय होत नाही, पण स्किनवरती लागली ना तर खूप खाज सुटे। तर तुम्हाला एक मित्रांनो सांगतो की अशी कुठं पण वनस्पती दिसली तर चांगले दिसले, चिंचेच्या आकाराचा दिसतं, परंतु चांगले तुम्हाला वाटत असेल, दिसायला चांगलं आहे, पण तुम्ही बिलकुल हात लावू नका, नाहीतर एवढी काच सुटते की प्रमाणच्या बाहेर। तर मित्रांनो, बस चला आता जाऊ आपण डॅमवरती।
मित्रांनो आम्ही डॅमच्या तिथं पोहोचलो आहे पायथ्याशी. हे समोर डोंगर दिसतो ना त्याच्या पायथ्याशी इकडे त्या साईडला. हां पायथ्या तिकडं या रस्त्याला. स्वच्छ सुंदर परिसर आरोग्याचे माहेर आम्ही इकडे जात होतो. तर हा रस्ता डॅमवरती जात आहे मित्रांनो. लागले असते. तर मित्रांनो डॅमवरती येण्यासाठी हा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात तर खूप खराब होत असेल. वर पण गाड्या आहे मित्रांनो. वरती डॅमवरती सुद्धा गाड्या जात असतील. वरती एक गाडी दिसली आहे पण चलचं तिकडचं. तो डॅमचा बांध आहे. ते डॅम बांधावरती एक गाडी दिसली होती. दुसरी गाडी जाते. हेवी ड्रायव्हर. सो फायनली मित्रांनो आम्ही डॅमवरती पोहोचलो आहोत. मनोर डॅमवरती. इथं आल्यानंतर खूप सारं पाणी आहे. खूप पाहण्यासारखं, खूप छान पाहण्यासारखं आहे. तुम्ही पण कधी आला तर नक्की भेट द्या. एकदम मनोरपासून जवळच आहे. साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि मागे एक बोट आणि जी मच्छी मारणारी माणसं आहेत ना ती देखील समोर आहेत. आणि आता तिथं पाण्यामध्ये काही माणसं उतरलेली आहेत. आपलीच माणसं आहेत ती. जे खुबे असतात ते काढण्यासाठी. त्याच्यापासून भाजी खाल्ली जाते. मी कधी खाल्ली नाही. कधी मौका भेटला तर खायला लागेलच. तर मित्रांनो आता मला हातपाय धुवायला खाली जायचं आहे. या ठिकाणी उतरण्यासारखी जागा आहे. त्यासाठी उतरतो आता मी. मित्रांनो तुम्ही कधी आला तर उतरण्याचा प्रयत्न करू नका. पाय घसरल्याने तुम्ही पडू शकता. खूप दगड आहे ते स्लिप होत आहेत. हे ना संदेश इकडे सावकाश आहे. सावकाश. मित्रांनो तुम्ही कधी आला तर खाली उतरू नका. पण मला जरा हातपाय धुवायचे होते त्यासाठी मी उतरत आहे. गार पाणी आहे. मित्रांनो मस्त गारगार पाणी आहे. हातपाय धुवून झालेले आहेत. तोंडवर काही भेट नाही आता. तर मित्रांनो आपला बऱ्यापैकी मनोर डॅम फिरून झालेला आहे. आता आपण चाललो बाहेर म्हणजेच वरती बांधावरती. आता आपण या स्टीलच्या याच्यावरती चाललो आहोत. तर मित्रांनो तुम्ही कधी मनोर डॅमवरती तर तुम्ही खायला काहीतरी सोबत घेऊन या. समोरच या साईडला मनोर आहे. मनोरचा बाजार देखील असतो.
तर नक्की खायला घेऊन या, कारण की इथं खायला काहीच नाही, कारण की आम्ही काहीच घेऊन आलो नाही आणि आम्हाला आता खूप भूक लागलेली आहे, परंतु इथं दुकानावर काहीच नाही. माणसं तर खूप येत आहेत, पण म्हणजे खाऊचं किंवा वडापावचं काही दुकान काही नाही, त्यामुळे खूप हाल होत आहेत. तर मित्रांनो, आपला आता मनोर डॅम फिरून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी, कारण की भूक पण खूप लागलेली आहे. इथं खायला पण काय भेटलं नाही. बोटीमध्ये पण बसलो आम्ही. बघ 4 व्हीलर वर लगे येत आहेत. तर मित्रांनो बघा, इकडनं 4 व्हीलर वर आलेली आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, माझे 4 व्हीलर वर आलेले आहे. तर आता आपण घरी चाललो आहेत. गाडी खाली ठेवलेली आहे. काय आता खायचं असेल तर इतर समोर मनोर बाजार आहे किंवा मनोर मार्केट आहे. ते मनोरच्या तिथंच काहीतरी खायला लागेल. आता भूक तर खूप लागलेली आहे, पण इथं खायला काही नाही ना, त्यासाठी काही नाही तर मग डायरेक्ट घरीच. काय संदेश, भूक लागली का नाही? संदेश, भूक लागली का नाही? तर मित्रांनो, आपण इथे गाडी ठेवली होती. ही बघा, ही आपली गाडी आहे. माणसं खूप येतात तिथं, पण काय जास्त सोयीसुविधा नाही ना, त्यासाठी एवढी मजा आली नाही. पण मित्रांनो, तुम्ही पण मनोरच्या इकडे कधी आला तर नक्की भेट द्या, कारण की जेवढी पब्लिक वाढेल तेवढंच ते लवकरात लवकर डेव्हलप होईल. तर मित्रांनो, चला आता आपण निघू. तर फायनली मित्रांनो, मनोर डॅम फिरून झालेला आहे आणि आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. तर मनोर डॅम खूप छान आहे, बघण्यासारखं आहे आणि एकदम मनोरच्या एकदम जवळच असल्यामुळे जायला पण सोपं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण कधी जायचं असलं तर तुम्ही तिथून गुगल मॅपवरती आपला मनोर डॅम टाकू शकता आणि तिथून तुम्ही जाऊ शकता. अगदी जवळच आहे, साधारणतः मनोरपासून 1.5 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय संविधान.